सर्वांना नमस्कार. कथेचे पुढील भाग आणि मागील झालेले भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्लॅटची किल्ली बाईकमध्ये टाकून बाईक चालू करण्याचा खूप प्रयत्न करत होते करण शेठ, पण ती दुष्ट बाईक काही केल्या चालूच होत नव्हती. तोपर्यंत त्याचे सगळे मित्र पण त्याला शोधत तिथेच आले. पमू, अरे हा बघ, घराची किल्ली टाकून बाईक चालू करतोय. जॉनी, साल्याला खूप चढली आहे. अरे औशीच्या, तुझ्या काकाने तरी विदाऊट किकची बाईक कधी चालू केली होती का? ते पण घराची किल्ली टाकून. चल साईडला हो. ए पमू, मी ह्याला घेऊन जातो, तू पक्याला घरी सोड. साले बाईक चालवण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहेत. माहीत नाही नशेत कुठे जाऊन ठोकतील आणि उद्या हार चढवायला आपल्यालाच यावं लागेल. एकतर उद्या आहे संडे, पुरा दिवस खराब करतील लेकाचे. त्यापेक्षा आपणच यांना ह्यांच्या घरी सुरक्षित सोडून देऊया. उद्या हे लोक येऊन आपापली बाईक कलेक्ट करतील. भेंडी उतरवून ठेवली, ती पण सॅटर्डे नाईटला. एकतर तीर्थरूप पैसे देत नाही. पैसे जमवून बसलो की हे साले उतरवून ठेवतात. पमू, नाहीतर काय. तेवढ्यात करण मध्येच जोरजोरात ओरडायला लागतो. करण, नाही जाणार मी कुठे. ए करण, विजय जाधव कहीं पर नहीं जाएगा. ए मेरे प्यार के दुश्मन, बिल्कुल नहीं जाएगा. यह जाएगा तो जाएगा सिर्फ उस मधु को फोड़ने को जाएगा. गद्या, गाढवा, टकल्या, शेंबड्या, फुकणीच्या, पुढून सपाट मागून सपाट, जसं गोदरेजचं कपाट. तुला तर मी आता फोडलाच. मध्या टकल्या, फुटलाच आता तू माझ्या हातून. माझ्या फुलासारख्या विरजाशी लग्न करतो का रे थेरड्या? तुझ्या नळ्या तर मी आता फोडल्याच. हर हर महादेव. राणा भीमदेवी थाटात भीमगर्जना करून बुम बुम ब्रूम करत करण बाईक चालवायला लागला, ज्याच्यात अजून पण घराची किल्ली अडकवून ठेवली होती त्याने. ते बघून जॉनी आणि पमूने कपाळावर हात मारून घेतला. एकदा ह्याचं काय ते जॉनी पमूला, मी काय म्हणतोय पम्या, मॅटर काय आहे ते एकदाचं काय ते सॉल्व्ह करूनच टाकू यार. हा असा रोज रोज आपल्याबरोबर बसणार, रोज रोज आपली अशी महागडी दारू उतरवणार. भेंडी, एकदाचं काय ते होऊन जाऊ दे आज. रोज रोज वेस्ट करायला नाही आहेत माझ्याकडे एवढे पैसे. एकतर तीर्थरूप मोजून मोजून पैसे देतात पॉकेट मनीला. 100 मागितले की 10 ठेवतात हातात. त्यातून असे कुत्रे मित्र आहेतच की ते 10 रुपये पण देशोदडीला लावायला. एकदा होऊनच जाऊ दे राडा. स्थळ विरजाची चाळ. वेळ मध्यरात्रीची वेळ होती. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. रस्त्यावर एक चीट पाखरू नव्हतं. तेवढ्यात त्या स्मशान शांततेला भंग करीत एकामागून एक अशा 4 ब्लॅक कार्स त्या चाळीच्या पुढे येऊन थांबल्या. गाडीतून पटकन जॉन आणि त्याचे बाकीचे बॉडीगार्ड्स उतरले. राणा अगदी रडवेला स्वर करीत, जॉन, मेरे यार, मेरे दोस्त, प्लीज असं काय करतोयस यार, एकदाचं मदत कर ना, शेवटची. मी करतो ना हे मिशन कंप्लीट, एकदा दे ना मला चान्स रे. अरे खूप दिवस झाले, बिग बॉस नाराज आहे माझ्यावर. जर मी हे मिशन यशस्वीपणे कंप्लीट केलं तर थोड्या तरी गुड बुक्स मध्ये येईल त्यांच्या. तसे पण बिग बॉस आजकाल मला जास्त सिरियसली घेत नाही. प्लीज 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 यार. जॉन, अरे हे मिशन मला बॉसने स्वतः दिलं आहे. मी नाही हँडओव्हर नाही करू शकत तुला. त्यांच्या ऑर्डरची कशी डिसरिस्पेक्ट करू? नाही, मी असं नाही करू शकत. मी त्यांच्या ऑर्डरचा अपमान नाही करू शकत. माझ्यात तेवढी हिंमत नाही. उद्या त्यांना कळलं तर देशोदडीला लागेल मी. नाही, जमणार नाही. तसा राणा चक्क त्याच्या पायातच पडला आणि विनवणी करू लागला. नौटंकी साला पाय सोडायला तयारच नव्हता. शेवटी वैतागून जॉनने त्याला परमिशन दिली, पण त्याला ही वॉर्निंगही दिली की हे मिशन कोणत्याही परिस्थितीत सक्सेसफुल झालंच पाहिजे. तसा हा ड्रामा क्वीन राणा जॉनच्या चरणातून उठला आणि आपली टूथपेस्ट दाखवत चाळीकडे वळला. मधूच्या घरात शिरण्यापूर्वी त्यांनी चाळीतल्या बाकीच्या सगळ्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. खिडक्या दरवाजांच्या फटीतून गुंगीचं औषध फवारलं. पण ते ह्या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते की त्यांच्यासारखेच अजून दुसरी काही अक्कलशून्य गाढवे त्याच वेळी छतावरून त्या घरात प्रवेश करायला बघत होती. इथे करण आणि टीम छपरावर बसून घराची कौले काढून खाली घरात प्रवेश करत होती, तर राणाच्या टीमने दरवाजाचं लॉक ब्रेक करून घरात प्रवेश मिळवला होता. आता काय होणार पुढे? मधु शेठ नक्की कोणाच्या हाती लागणार? शेरो के शेर पप्पू शेर करण विजय जाधवच्या की ड्रामा क्वीन राणाच्या?
देखना बहुत इंटरेस्टिंग हो रहेगा, कारण आता सामना होणार जगातल्या दोन सगळ्यात महामूर्खांचा आपापसात. पण हे काय झाले अचानक? हा आवाज कुठून येतोय? तेवढ्यात त्या सुनसान रस्त्यांवरून एक बेवडा आपली दारूची बॉटल उराशी बाळगत सापशिडी अगदी मन लावून खेळत खेळत चाळीच्याच दिशेने येत होता. लाखो तारे तड्याव, आसमान में तड्याव, अगदी मन लावून सगळ्या सुरांचा आपल्या बसाड्या आवाजात व्यवस्थित अपमान करून ती व्यक्ती गात होती. पण तेवढ्यात त्या व्यक्तीने चाळीच्या समोर उभ्या असलेल्या त्या सगळ्या काळ्या गाड्या बघितल्या आणि ती चपापली. पटकन जाऊन आडोशाला जाऊन लपली. आतापर्यंत जेवढी पण देशी तो प्यायला होता तेवढी सगळी एका क्षणात उतरली त्याची. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून आपला मधूच होता. देवाच्या माणसांना एवढ्या रात्री आपल्या चाळीत बघून त्याची चांगलीच फाटली होती. त्याला पूर्ण माहीत होतं, नाही पूर्ण खात्रीच झाली होती की देवाय कार्तिक ठाकूरनेच त्याला मारायला माणसे पाठवली आहेत. मधू घाबरत काय करू मी, काय करू मी? देवा परमेश्वरा, हा देवाय ठाकूर काय मला आता सोडत नाही. हा मारणार मला, हा मारणारच आता मला. हा आता काही सोडत नाही, मला सोडत नाही. ते बरं झालं की मी संध्याकाळीच मुलांना त्यांच्या मामाकडे पाठवून दिलं, नाहीतर आता काय झालं असतं. पण आता घरात कोण असेल? आई बाबा. आपल्या आईचं नाव डोक्यात येताच तो अचानक जोरजोरात हसायला लागला. पोट धरून जमिनीवर गडबडा लोळू लागला. हो जा माझ्या घरी देवाय कार्तिक, तू नक्कीच जा आता. मी तर तुझ्यापासून वाचलो, पण माझ्या आईपासून तुला कोण वाचवणार? देव तुझ्या आत्म्याला भरपूर शांती देव. इथे राणा आणि करण एकाच वेळी त्या घरात शिरले. राणा हॉलमध्ये तर करण स्वयंपाकघरात. पण त्यांच्या महादुर्दैवाने दांडेकर काकू जाग्याच होत्या, फक्त डोळे मिटलेले. जरासं घट्ट होताच त्यांनी आपले डोळे तसेच खाडकन उघडले. कपडे धुण्याचा लाकडी धोका जो त्या आपल्या उशाशी दर रात्री झोपताना बाळगत त्यांनी तो उचलला. इथून राणा तिथून करण त्यांच्याच दिशेने येत होते. एकतर त्या मिट्ट काळोखात काही दिसत नव्हतं. ते तसेच अंदाज घेत चाचपत पुढे येत होते. और यह लगा सिक्सर, दांडेकर 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 दांडेकर. और अब यह पेविलियन की तरफ से बल्ला संभालती हुई आ रही है नंदाबाई पतंगराव तुकोजीराव दांडेकर. चाल की सबसे धुआंधार, सबसे शानदार, सबसे बेहतरीन बल्लेबाज श्रीमती नंदाबाई पतंगराव दांडेकर. और यह लगा दूसरा सिक्सर. जे बात मिसेस नंदाबाई पतंगराव दांडेकर बाईंनी फ्रंट फूटवर येऊन जे चौके, सिक्सर, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, फुल शॉट, हुक शॉट, स्क्वेअर कट, अपर कट मारले, आय हाय, त्याने त्यावेळी त्या रूममध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच आत्मे मनसोक्त तृप्त झाले. मातेने क्रिकेटमधला अस्तित्वात असलेला असा एकही शॉट बाकी ठेवला नसेल. सगळेच आजमावून बघितले होते. औशीच्या घोत्या दांडेकरच्या ही बया जर चुकून माकून भारतीय क्रिकेट संघात आली असती ना, तर आतापर्यंत 100 वेळा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून आली असती आपली टीम. इथे दांडेकर काकूंच्या या चौफेर फटकेबाजीने डोळ्यांचे पारणे फिटलेले ते सगळेच जण आपला तो एवढसा प्यारासा जीव वाचवायला इथे तिथे जागा शोधू लागले. कोणी पलंगाखाली, कोणी कपाटात, कोणी मोरीमध्ये, तर दारू प्यायलेले कोणी त्या एवढ्याशा छोट्याशा स्टीलच्या टोपात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या अर्ध्या पिलेल्या लोकांची दारूची नशा तर कधीच उडून गेली होती. ओ काकू जाऊ द्या ना, ओ नका हो मारू इतक्या जोरात, अहो लागतंय ना जोरात. माझ्या आईवडिलांचा एकुलता एक अंडा आहे मी, म्हणजे मुलगा आहे मी. दांडेकर काकू, असं कसं? पहिल्यांदा आलात तुम्ही आमच्या घरी, स्वागत नाही करेंगे क्या हम आपका? नळावरच्या भांडणात या दांडेकर काकूंचा सगळ्यात पहिला नंबर येतो. तुम्हाला माहीत नव्हतं का? या पूर्ण एरियात माझ्याशी कोणी जिंकलं नाही आजपर्यंत, आणि तुम्ही माझ्याच घरात माझ्याशी मारामारी करायला आलात. तुमच्या तिरडीचा बांबू मोडला नाही, तुमच्या एकाचे दात उपटले तर नाव नाही सांगणार. नंदाबाई पतंगराव दांडेकर, हिंमतच कशी झाली तुमची माझ्या घरात घुसायची, या नंदाबाई दांडेकरला चॅलेंज करायची? राणा रडत, ओ काकू, ओ जाऊ द्या ना, ओ लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात हो, सोडा ना हो, माफ करा. दांडेकर काकू, देवाघरची फुले काय, थांबा तुमचं चांगलं अत्तरच काढते. वसाड तोंडाच्या पक्क्या
ओ काकू, माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न नाही झालं हो अजून, प्लीज मला सोडा. पम्मू, पक्क्या गधड्या, तुला 1000 वेळा सांगितलं मी की ती तुला राखी पाठवते. आता एकदा जरी परत बोललास ना तू हे, तर तंगडच तोडून ठेवीन तुझं. गाढवा. अगं आई आई ग. हिडिंबे, थांब ना ग, जीव घेते का आता लेकरांचा? गेल्या जन्मात काय राक्षसीन होतीस काय? पुतना कुठली शिचांनो. थांबा, तुमच्या सगळ्यांचीच चांगली कणिक तिंबून काढते. घोडे कुठले माझ्याच घरात घुसतात आणि मलाच नाव ठेवतात फुकणीचे. तशी दांडेकर काकूंनी पम्याच्या कंबरड्यात सणसणीत लाथ घातली. दांडेकर काकूंनी जो लाथाबुक्क्यांचा आणि हातातील त्या कपडे धुवायच्या लाकडी धोक्याचा जो चोफेर मारा सुरू केला होता, आय हाय, एकदम मस्त, लवली. तो काही केल्या थांबता थांबेना. बाकीचे सगळे आई ग, आई आई ग, पडली ग जोरात, वाचवा वाचवा. म्हशे, थांब ना. इथे स्वतःचा जीव वाचवायला राणा आणि करण जागा शोधू लागले. त्यांना शेवटी एक पिंप सापडलाच. आता त्या पिंपात जाऊन नेमकं कोण लपणार याच्यावरून त्यांच्यात भांडणे सुरू झाली. शेवटी त्यांच्या या भांडणात थोड्याशा खेचाखेचीत त्या पिंपाचे झाकण उघडलं गेलंच आणि हे दोघे बहादूर प्राणी मोठ्या आशेने त्या पिंपात घुसायला पण ओ मोरी मैया ई का हुआ. त्या पिंपामध्ये आधीच मिस्टर दांडेकर आपला जीव वाचवायला लपून बसले होते. आवशीचा गो तुझ्या दांडेकर, इथे याची बायको सगळ्यांना कुत्र्यासारखं धू धुते. हा इथे काय लपून बसलाय रताळ्या? राणा. ओ काका, अहो बसलाय काय तुम्ही इथे लपून? तिथे तुमची बायको मारते की आम्हाला, आणि तुम्ही काय इथे लपून बसलायत? जरा उठा ना, सांभाळा ना, जा ना आपल्या बायकोला, जरा आवरा, जरा तिला वळण नाही अजिबात तिला. दांडेकर काका. जाम मारती होती. तोंड सुजलेले राणा आणि करण एकमेकांकडे वळून बोलतात. हा, आम्हाला सांगतोय की ती जाम मारते. आमच्या फुटलेल्या तोंडावरून कळत नाही का याला? आधी तर यालाच चांगला चोपला पाहिजे, अशी भयानक बायको केली म्हणून. तू ये रे म्हाताऱ्या बाहेर ये, थांब, तू ये, आधी तुलाच फोडतो. तेवढ्यात पिंपापाशी उभा असलेल्या राणा आणि करणकडे दांडेकर काकूंचं लक्ष गेलं आणि त्या जोरात ओरडल्या, फुकणीच्या नो. राणा आणि करण घाबरत दचकत जोरात ओरडत, आई ग, उठली ही हिडिंबा परत झोपेतून. अरे देवा देवा, पळा पळा, आली ही हडळ परत. ही परत आपल्याला फोडायच्या आधी पळा पळा, इथून पळा, जीव वाचवा आपला. मोठमोठ्याने ओरडत ते सगळेच त्या महामायेच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करत बाहेरच्या दिशेने पळत सुटले. ती हिडिंबाही तो कपडे धुवायचा लाकडी धोका घेऊन त्यांच्या मागे धावत सुटली. गाडीत बसलेला जॉन ह्या सगळ्या प्रकाराने चांगलाच गोंधळून गेला. त्या गर्द काळोखात एकतर काही नीटसं दिसतही नव्हतं, त्यातून आजूबाजूकडून चोर चोर म्हणून आरडाओरडाही सुरू झाली होती. लवकरात लवकर इथून निघणं गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण हा राणा राहिला कुठे? जॉन विचार करतच होता की तेवढ्यात त्याला 7-8 जण त्याच्याच दिशेने ओरडत किंचाळत रडत घाबरून जीव मुठीत घेऊन पळत येताना दिसले. अरे, जाताना तर 4च जण होते, हे 8 जण कसे झाले? तेवढ्यात त्या 8 जणांमधून राणाचा आवाज त्याला ऐकू आला, जॉन जॉन, वाचव रे जॉन. आई ग, मारलं ग, मारलं ग त्या हडळीने. चेटकीन कुठली, मेली तर 1760 किडे पडतील तिच्यात. आय ग थेरडी. तेवढ्यात त्या सगळ्यांच्या पाठून एक भयानक मोकळे केस सोडलेली आकृती किंचाळत ओरडत त्यांच्याच दिशेने धावत येत होती. त्या चित्रविचित्र भयंकर आकृतीला हातात सोटा घेऊन किंचाळत येताना बघून जॉन पण चांगलाच टरकला. घाबरून ते सगळेच पुढचा मागचा कसलाही विचार न करता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दणादण गाड्यांमध्ये घुसले. सीड सलामत तो पगडी 50 आणि त्या गाड्या सुसाट वेगाने निघाल्या. स्थळ सिटी हॉस्पिटल. वेळ पहाटे 5:30 वाजता. देवाई रागाने त्या बेड्सकडे बघत होता. बेडवर पडलेल्या त्या सगळ्यांना बघून खाऊकी गिळू असं झालेलं त्याला. बेडच्या त्या एका लाईनीत एका मागून एक पडलेल्या त्या जॉनी, पम्मू, पक्या, करण, राणा, जॉली, बिपिन, सँडी यांची अंगत पंगत बघून त्याचा पारा आता आसमानाला जाऊन पोचला. कोणाचं थोबाड फुटलं होतं तर कोणाचं तंगडं, कोणाच्या कपाळावर कलिंगड उगवलेलं तर कोणाच्या दाताच्या खिडक्या झाल्या होत्या, कोणाच्या नाकात, कोणाच्या तोंडात तर कोणाच्या छातीला हाताला 1760 नळ्या जोडल्या होत्या.
त्यातले निंबेजण तर आपल्या तुटलेल्या तंगड्या वर करून पडलेले. तो नजारा बघून तर संतापाने देवाच्या मुठी आतमध्ये वळत होत्या आणि आता त्यात रक्त साकळलं जात होतं. त्याचा तो रौद्रावतार बघून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच पाचावर धारणा बसत होती. हा आता काय करणार? हा आता मारून टाकणार का आम्हाला? पक्क्याने घाबरून आपल्या फुटक्या तोंडावर जे पांघरून घेतलं ते काढलंच नाही. राणा आपल्या फुटलेल्या दातांच्या खिडक्या सांभाळत कसंनुसं हसत होता. तोंड सुजल्यामुळे त्याला नीट बोलता पण येत नव्हतं. जॉनच्या तर भीतीने सगळ्या चेतनाच गारद झाल्या होत्या. कसं आपल्या बॉसला तोंड देऊ त्याला काहीच कळत नव्हतं. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच असं झालं होतं की देवाने काही काम त्याला सोपवलं आणि ते फेल झालंय, ते पण इतक्या वाईट रीतीने. जखमी असलेल्या करणला त्या सगळ्यांच्या अंगती पंक्तीत बघून तर देवाची उरली सुरली सहनशक्ती पण संपली. त्याने संतापाने भुवई वरून अंगठा फिरवला आणि रोखून जॉनकडे बघितले. जॉन चाचरत ते पण तिथेच होते. देवाने तसे रागात तिथे जवळच असलेल्या बेडला जोरात लाथ मारली आणि तो अख्खाच्या अख्खा बेड तोडून टाकला. त्या सरशी त्या बेडवर असलेला राणा आपल्या फुटक्या तोंडासकट लादीवर जोरात आपडला. राणा अय्यो आय 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 ग आ लागलं फुटलो. देवायला तर इतका राग येत होता की त्या राणाच्या कंबरड्यात अक्षरशः सणकून लाथ घालावीशी वाटत होती. देवाय आणि करण एकमेकांकडे रोखून बघत होते. त्यांचे सिक्रेट्स आता एकमेकांच्या समोर ओपन झाले होते आणि आता जो पण काही सामना होणार होता तो उघड होणार होता. ते दोघे एकमेकांकडे रोखून बघत होते जणू खाऊकी गिळू. ब्रिंग इट ऑन बेबी. जॉनने घाबरत चाळीत झालेला सगळा प्रसंग देवायला हळू आवाजात सांगितला. आपल्या माणसांच्या मूर्खपणावर देवाने कपाळावर हात मारून घेतला. बाकीच्यांचं सोडा पण जॉनकडून त्याला ही अपेक्षा नव्हती. ही वॉज सो डिसपॉइंटेड बाय हिज मेन दॅट ही जस्ट डोंट वॉन्ट टू स्पीक टू देम ॲट ऑल. तसाच रागा तो दणदणत तिथून बाहेर पडला आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसला. रागावलेल्या देवायच्या पाठोपाठ सितारा सिंग आणि जॉन पण पळत सुटले. देवायच्या पाठोपाठ ते पण गाडीत जाऊन बसले. सितारा सिंग ड्रायव्हिंग सीटवर तर जॉन पॅसेंजर सीटवर. देवाय जॉनकडे रोखून बघत, मी त्या मधूला उचलायची ऑर्डर कोणाला दिली होती? जॉन घाबरत, मला. देवाय गरजत, मग राणा का गेला तिथे? जॉन, सॉरी बॉस, ते राणा बोलला की. देवाय संतापून, हाऊ डेअर यू टू डिसरिस्पेक्ट माय ऑर्डर? हाऊ डेअर टू इवन थिंक ऑफ टू बायपास माय ऑर्डर? हाऊ डेअर यू टू थिंक ऑफ टू क्रॉस द देवाय कार्तिक ठाकूर? हाऊ डेअर यू जॉन? हाऊ डेअर यू वेन यू हॅव बिकेम सच अ बोल्ड? देवाय ज्वालामुखीसारखा जॉनवर कोसळत होता आणि जॉन नुसता थरथर कापत होता आणि त्याच्याबरोबर सितारा सिंग पण. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच देवाय जॉनवर चिडला होता. पण चूकही जॉनच्या हातून मोठी झाली होती. विरजा जोशीबद्दल आपला बॉस किती संवेदनशील आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. तिच्या बाबतीत कुठलीही चूक झालेली त्याला खपत नाही हे सगळं माहीत असूनही तो राणाच्या मूर्खासारख्या प्लॅनमध्ये सामील झाला होता. त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच होती. तो मान खाली घालून देवायची बोलणी ऐकत होता. सितारा सिंग पण तिथे उपस्थित होता. आपल्या सिनियरला अशी बोलणी ऐकताना बघून त्याला खूप वाईट वाटत होतं. पण बिग बॉस समोर कोणाचं काय चालणार होतं? ते दोघे गप्पपणे देवायचा ओरडा खात होते. देवाय रागात, जॉन, आजपासून तू सितारा सिंगला रिपोर्ट करणार. तसे सितारा सिंग आणि जॉन दोघांच्या पायाखालची जमीन हादरली. क्षणभर त्यांना कळलंच नाही की नक्की आपण काय ऐकलंय. ते एकदम शॉक लागून देवाईकडेच बघू लागले. देवाय, यू आर नो मोर हेड ऑफ सिक्युरिटी इन चार्ज ऑफ ठाकूर एम्पायर अँड ओव्हरऑल युअर रेस्पॉन्सिबिलिटी टू सितारा सिंग टुडे इटसेल्फ. जॉनला काय बोलावं तेच कळत नव्हतं. डोळे पाणावले आणि कंठ दाटून आला होता. इतक्या वर्षाची सगळी मेहनत क्षणात पाण्यात गेली होती. तरी पण स्वतःला सावरत तो बोलला, जॉन, येस बॉस, आज होऊन जाईल. मी आताच हँडओव्हरला सुरुवात करतो. सितारा सिंगला खूप वाईट वाटत होतं. कामाच्या कमिटमेंटच्या बाबतीत जॉनला नेहमीच तो आपला आदर्श मानायचा आणि
जॉन होता पण तसाच, एकदम प्रामाणिक, कर्तव्य तत्पर, एकदम परफेक्ट. कधीच कुठली चूक असायची नाही त्याच्या कामात. देवाय कार्तिक ठाकूरचा सगळ्यात भरवशाचा माणूस होता तो. आणि आज त्यालाच असं शिक्षा मिळताना बघून, ते पण त्याच्यापेक्षा खूपच ज्युनियर असलेल्या व्यक्तीला रिपोर्ट करताना बघून त्याला खूप वाईट वाटत होतं. पण करणार काय? बिग बॉस पण चुकीचे नव्हते त्यांच्या जागी. इनफॅक्ट देवाय कार्तिक ठाकूर कधीच चुकत नसतो. ही इज ऑलवेज राईट अँड ऑलवेज करेक्ट. गाडीतलं वातावरण खूपच तंग झालं होतं. जॉन खाली मान खालून बसलेला आणि सितारा सिंग निराश मनाने समोर बघून गाडी चालवत होता. तर देवाय कपाळावर हात ठेवून सीटला पाठीमागे टेकून बसला होता. अचानक गाडी थांबते. तसे सगळेजण आपल्या धुंदीतून, आपल्या विचारातून जागे होतात आणि पुढे बघू लागतात की काय झालं. अचानक गाडी का थांबली? देवाय पण आपल्या विचारातून जागा झाला. त्याला पण नाही आवडलेलं जॉनला अशी शिक्षा देऊन. त्याच्या आयुष्यातल्या अगदी हातांच्या बोटावर मोजलेल्या जाणाऱ्या खास व्यक्तींमध्ये होता जॉन. त्याला असं डिमोट करताना देवायला स्वतःला वेदना होत होत्या. पण देवाय कार्तिक ठाकूरची तत्व म्हणजे काळ्या दगडावरची रेख. ती तो कोणासाठी पण बदलायचा नाही, अगदी स्वतःसाठीही नाही. अतिशय कठोर, पाषाण हृदयी, तत्ववादी व्यक्ती होता देवाय कार्तिक ठाकूर. ना स्वतः कोणापुढे झुकला, ना कधी स्वतःच्या तत्वांना त्याने कोणासाठी सोडलं. कधीकधी स्वतःची हीच तत्व त्याच्यासाठी संकट बनून उभे राहत असत. पण तो काही स्वतःला, स्वतःच्या तत्वांना सोडायला, बदलायला तयार नव्हता. ना आधी कधी तयार होता, ना आता कधी तयार होणार होता. त्यामुळे खरं म्हटलं तर देवाय कार्तिक ठाकूरचा सगळ्यात मोठा शत्रू स्वतः देवाय कार्तिक ठाकूरच होता. अचानक गाडी थांबल्यामुळे सगळे पुढे बघू लागले तर गाडी विरजाच्या कॉलेजच्या जवळ आली होती. ट्रॅफिकमुळे गाडीला थांबावे लागले. देवायने चकित होऊन सितारा सिंगकडे वळून बघितले तर सितारा सिंगने मान खाली घातली आणि सॉरी बोलला. विचारांच्या गोंधळात तो गाडी घेऊन कधी विरजाच्या कॉलेजपर्यंत आला ते सितारा सिंगलाही कळलं नाही. बहुतेक रोजच्या सवयीचा असर. जॉनने जरा घाबरतच देवाईकडे बघितले तर देवाई रागाने समोरच बघत होता. त्याच्या हातांच्या मुठी रागाने वळत होत्या. डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडत होत्या. देवाईच्या नजरेचा वेध घेत जॉननेही समोर बघितले तशी त्याच्या पण संतापाची आग डोक्यात पोहोचली. समोर मधू विरजाला सायकलवर घेऊन चालला होता. विरजा मोठ्या अवघडपणे सायकलच्या दांड्यावर बसली होती आणि मधू पॅन्डल मारत मारत सायकल चालवत विरजाच्या कॉलेजच्या दिशेने निघाला होता. मध्येच विरजाच्या कमरेवरून तर कधी पाठीवरून नको तिथे हात फिरवत होता नालायक. विरजाने त्याला हाताने थांबवायचा खूप प्रयत्न करत होती, पण मग तो उलट तिचा हात कुरवाळत बसायचा. घाण घाण वाटत होती विरजाला त्याची आणि त्याच्या स्पर्शाची. पण करणार काय? होणारा नवरा होता ना तो. तिला बिलकुल त्याच्याबरोबर त्याच्या सायकलवरून जायची इच्छा नव्हती. पण करते काय? दांडेकर काकूंनी जबरदस्तीने मधूला तिला सोडवायला पाठवलं. विरजाने आपल्या आईकडे मदतीसाठी बघितलं, पण सुनीताबाई सुद्धा नुसत्या मान खाली घालून उभ्या होत्या. नाईलाजाने तिला मधूबरोबर कॉलेजला यावं लागलं आणि मिळालेल्या ह्या सुवर्णसंधीचा मधू पुरेपूर फायदा उचलत होता. देवाय रागाने समोर चाललेला हा सगळा तमाशा बघत होता. त्याच्या संयमाने, क्रोधाने आता सीमा ओलांडली होती. त्याने सितारा सिंगला गाडी तिथेच साईडला घ्यायला लावली. त्या सरशी जॉन सितारा सिंगच नव्हे तर त्याच्या पुढून अन पाठीमागून येणाऱ्या सुरक्षा ताफ्यामधला प्रत्येक व्यक्ती अलर्ट झाला. काहीतरी घडणार होतं. काहीतरी नाही, नक्कीच भरपूर काहीतरी भयानक घडणार. देवाय ठाकुर जब अपनी असली औकात पे आता है तो डरना जरूरी है. सबका डरना बहुत जरूरी है. देवायने सितारा सिंगला खाली उतरायला सांगितलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. त्याने गिअरवर गिअर घ्यायला सुरुवात केली. रागाने लालबुंद झालेल्या देवायला बघताच जॉनचे धाबे दणाणले. त्याला लक्षात आलं की आपला बॉस आता नेमका काय करणार आहे. जॉनने समोर जाणाऱ्या मधू आणि विरजाला बघितलं आणि एकदा क्रोधात बिथरलेल्या आपल्या बॉसला बघितलं. भीतीने त्याची गात्रे थंड पडायला लागली. आपण जिवंत असताना आपल्या बॉसला हे पाऊल उचलायला लागतंय ह्याची त्याला कुठेतरी शरम वाटायला लागली. जॉन, प्लीज बॉस,
आय बेग ऑफ यू, प्लीज निदान मॅमसाठी तरी तुम्ही हे पाऊल उचलू नका. तुम्हीच बोलला होता की काही झालं तरी मॅमच्या समोर कुठलाच क्राईम नाही करायचा. त्यांना काहीच कळलं नाही पाहिजे. प्लीज बॉस, आमच्यासाठी नाही, निदान मॅमसाठी तरी प्लीज थांबा. तुम्ही स्वतःचे हात खराब करू नका. प्लीज आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेऊ त्या बास्टर्डला. प्लीज तुम्ही तुमचे हात खराब नका करू. प्लीज आय रिक्वेस्ट यू, आय बेग यू. त्याने देवायला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण देवायच्या डोक्यात तर जणू राग पसरली होती. तो काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. रागाने पिसाटलेला तो विरजाचं नाव कानावर पडताच मात्र थांबला. विरजा, 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 अभेद्य, अजिंक्य, विश्वविजेता. त्या सम्राटाची एकच तर कमजोरी होती, ती म्हणजे विरजा गणेशराव जोशी. ह्या त्याच्या कमजोरीमुळेच तर तो मधुकर आतापर्यंत ह्या पृथ्वी तलावर जिवंत होता, नाहीतर कधीच त्याला देवाने ढगात पाठवले असते. संतापाने त्याचे हात त्या स्टेअरिंग व्हीलवर गाडले जात होते. आता ते एवढं मजबूत स्टेअरिंग व्हील पण तुटलं जातंय की काय असं वाटायला लागलं. पण देवाय त्या मधूला असं सोडून देणार होता का? नाही, कदापि नाही. माफी हा शब्द देवाय कार्तिक ठाकूरच्या आयुष्यात कधीच नव्हता, ना कधी असणार होता. चुकीला माफी नाही, ह्या चुकीला तर नाहीच नाही. मधू, तुला मेलच पाहिजे. मधुकर दांडेकरचं नशीब तर तेव्हाच ठरलं होतं जेव्हा त्याने देवायच्या जानवर आपली नजर टाकली. फक्त त्याच्या नरका गमनाचा मुहूर्त लांबणीवर जात होता, एवढाच काय तो फरक होता. पण तो शुभ मुहूर्त आज साधला जाणार होता. देवाने विरजाच्या कॉलेजच्या आतमध्ये जाण्याची वाट बघितली. विरजा कॉलेजच्या आतमध्ये शिरताच त्याने जॉनकडे बघितले. तसे जॉनने वॉकी टॉकीवरून आपल्या सिक्युरिटी टीमला ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. तशा देवाच्या सिक्युरिटी ताफ्यातल्या एक गाड्या क्रमाक्रमाने पुढे आल्या. मगाशी भरलेला रस्ता आता जवळजवळ रिकामा झाला होता. इथे मधूने सायकलवरून रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. मधू रस्ता क्रॉस करतच होता की देवाच्या ताफ्यातल्या त्या पहिल्या गाडीने मधूला जोरात धडक दिली. ती धडक एवढी जोरदार होती की तो सिंगल पसली मधू हवेत 15 ते 20 फूटवर उडाला आणि दानकन जमिनीवर आपटला. मधूला धडक मारून ती गाडी तशीच तिथून निघून गेली. तशी दुसरी कार समोर आली आणि त्या खाली पडलेल्या मधूला जोरात धडक मारत त्याला फरफटत चांगली मेलभर घेऊन गेली. त्या गाड्या एकामागून एक येत होत्या आणि त्याला धडक मारून सुसाट वेगाने निघून जात होत्या आणि तो आसमंत मधूच्या किंकाळ्याने गुंजून जात होता. चौथ्या गाडीने ठोकर मारताच देवाने तो हल्ला तिथेच थांबवला. देवाची गाडी हळूहळू रस्त्यावर पडलेल्या त्या जखमी मधूच्या जवळ येऊन थांबली.